बाबूचा शूट चालू आहे आणि बाबूनी त्या तुळशीतल्या मातीमध्ये हात घातला. काय करू आता आम्ही? तुम्हाला एक सांगतो, जनरेशन खूप खराब आहे. बाहेरच्या लोकांशी बोलू नका, कारण लोक चांगली पण नाही आहेत. आणि बरोबर आहे ना, बाबूला बनव ना. ओके गाईज, थांबा आता. मी आता मोठ्या बर्थडे निमित्त कस्तुरीला गिफ्ट भेटत आहे. तर बघा, माणूस एक दिवसात सक्सेसफुल नाही होत, पण एक दिवस नक्की सक्सेसफुल होतं. तर गाईज, जिथं आज बाबूचा शूट करायचा होता म्हणून तिथं गाणे चालू होतं बॅकग्राऊंडला, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि ताई लावत होती टिक्का बाबूचा. आणि मग नंतर आम्ही सगळा सेटअप लावलेला. नाल मूर्ती होती, एक ज्ञानेश्वरी, बाबूच्या गळ्यामध्ये माल घातलेली, टाल टोपी वगैरे. आणि तो काय हसायला तयारच नव्हता. त्याच्यामुळं मग त्याला आम्ही किती प्रयत्न केले हसवण्यासाठी, मग तो काय हसतच नाही. तरी पण ठीक आहे. आणि नंतर मग तो मस्तपैकी टाल वाजवायला लागला. आणि आम्ही समोरच टीव्हीमध्ये गाणी लावलेलं, म्हणजे तो टाल वाजवला. बाबूचा शूट चालू आहे आणि बाबूनी त्या तुळशीतल्या मातीमध्ये हात घातला. काय करू आता आम्ही? बाबू असतंय बघ असा. हे बघा गाईज. आणि गाईज, आमच्या बाबूला हसीच येत नाही, काय माहिती का. आणि माती करून टाकली. आणि उल्लू काही खपत नाही म्हणून त्याला आम्ही साखर देता व्हायला. नाद काय मोबाईल मध्ये आलाय थोड्या टोपी कशी घालता बघ. अरे कसा आहे, कसा सांग बघ. इकडे बघ. टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. टोपी टोपी काही ही आहे छत्री. छत्रीवरची नाव वाचून दाखव. दिसत नाही रे. बाबू इकडे बघ. आता वाजलं आय गेस 1:10. आणि इकडे ईशा आंघोळ्या झाल्या का? तुझी नाही झाले का? माझी पण नाही झाली काही. इकडे कुणाला कोण आहे का कोण? आणि बाबूला मिळतं सायकल वगैरे टाका. रे बघ इकडं. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर तुमचं स्वागत आहे. आता वाजले 3:30. तर रात्री मी 3 वाजता झोपलो. ब्लॉग पोस्ट केला. भाई जेवला ना? जेवला गाईज. मोठ्या मी पास्ता कुठला आले? मोठ्या मी दाखव जरा. मला काय माहिती, मी खात नाही ना काय नाही. मला पास्ता चांगला दुकानवाल्याने दिला, तो मी घेऊन आलो. दुकानवाला तर याडाच होता पण तो वाटते. याडा नाही मग काय, त्याला पास्ता समजा नाही असलं कुठं पास्ता. गाईज अरे पण तो तसा वाला पास्ता नाही जाई, तो वाला पास्ता वेगळा. काय नाही याला पास्ता बोलतात.
असला नव्हतं माहित, मी तरी असलं नाही खाल्ला, पुढे मला माहिती. हां तर गाई काल रात्री ना काय झालं सांगू तुम्हाला. मी काल रात्री मिनिमम तिथं पाऊस आलाय तर मी तिथं उभी पण राहू नाही शकत. तर काल रात्री 1 वाजता असा विषय झाला की मी ब्लॉग पोस्ट करत होतो आणि मी एक स्टोरी टाकलेली माझ्या फोटोची. तर एका माणसाचा रिप्लाय आला एकदम काल रिप्लाय 2-3 दिवस असंच लय डेंजर रिप्लाय देत गाईज. आणि जनरेशन इज सो खराब. त्याच्यामुळं मग काय बोलू त्या माणसाला मी ब्लॉक. आणि मी कालपासून परवापासून 15-20 फेक आय डी ब्लॉक केलं. का तर कशाला नुसतं फेक आय डीवरून बघतात बिनकामाचं. काय भेटतं काय फेक आय डी करून मला पण सांगा जरा. म्हणजे कसं आम्ही पण खोलू ना फेसबुक आय डी. आणि रात्री पहिला तर ब्लॉग पोस्ट केला. त्याच्यानंतर मी हे काय आहे इकडे काय आहे ते इथं इकडं दाखवय ना तुला दिला कोणी त्या सांग पहिला. कुठे राहत असाल अरे नको ना गावाचं नाव सांगूया. तर गाईज हे दाखव बरं बघू. हे बघू शकता याच्यामध्ये कलर्स आहे. काय नाही म्हणूनच. तर हे कलर्स आहेत तर ते वाटले आमच्या इकडच्या शाळेमध्ये. आता ते त्यात कशाला ठेवतं यार. ठेव हां भिजले तर ते फोडलंच नाही तर भिजणार कसं. मग ड्रॉइंग काढून दाखवशील का. दाखव मग गाईस. काय असं आहे माझा वाद दुकान लागला. थांबा गाईस तो कॅमेरा चालू करतो बॅक कॅमेरा. दाखव हे नीट दाखव मला जरा लोकांना दिसू ते काय काढलंय. आणि अजून एक काढलं काय आहे हे. आणि तो लेक्चरचा काय आहे ते. तुम्हाला सांगू का मला ड्रॉइंग पण नाही काढता येते. वॉटर पेन्सिल काढलं. तू घाण कर नको म्हणजे झालं काही अख्ख्या घरात घाण करायला आता येईल. ते मग हात दाखव लोकांना मला माहिती आहे ना. आणि आमचा चार्ली व्हायला काय गाईज त्याला आम्ही सगळं सामान पाडला गाईज गेली. तर गाईज चला मग आपण आता नंतर भेटूया. आणि तुम्हाला एक सांगतो जनरेशन खूप खराब आहे. बाहेरच्या लोकांशी बोलू नका कारण लोक चांगली पण नाही आहेत. आणि हा आणि आमच्या सोबत झालेला आहे तो स्कॅम. सो प्लीज पहिला तर स्कॅम कॉल उचलू नका. आणि नंतर लोकांशी आता अननोन लोकांशी बोलू नका. मग ते इंस्टावरचा असो समोरून आलेला असो नाही तर कुठूनही आलेला असो. कारण आजकालची जनरेशन खूप 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 खराब आहे त्याच्यामुळे. सो चला आपल्यासोबत तर घडतंय ते माहिती आहे आपल्याला. इंस्टा थोडा सांगू पण नका तुमची हॅक करून सगळे पैसे घेतले. अरे इंस्टा आयडिओ कुठं पैसे असतात असो. चल तर गाईज मग नंतर भेटूया. सो जरा अलर्ट राहा ओके. तर मग चला इकडे रांगोळी काढायचा पण कार्यक्रम चालू आहे. इशा बक्षीस भेटेल तुला. कसली रांगोळी काढतो सांग जरा आईला. गाईज हे बघा रांगोळी उडून चालली बाय आपली हवेमध्ये. ताई प्रयत्न चालू आहे का भाऊ. मग चला आता नंतर भेटूया. आम्ही काहीतरी मागवलंय. काय मागवलंय सांग आल्यावरती दाखवूया. तर मग चला आणि चला नंतर भेटू. चिकू ए ताई आजारी पडेल यार तो. हां तर
गाईज उद्या आपल्याला भाईदादा घेऊन जाणार आहे सासगावला. नेणार गाईज. काही नेणार आहे का नाही? नाही नेला तर घरी बसू. एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं गाईज. आणि भाईदादा चाललेला आहे आता. आणि आमची ईशा मॅडम. ईशा काय काढलंय ते पण सांग जरा लोकांना. हॅलो गाईज आज आमची रांगोळी संपणार आहे. नाच बाबू 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 नाचते गाईज. गाईज आमच्या गाईज आम्ही मागवलाय केक बाबूच्या बर्थडे साठी. फ्री बर्थडे सेलिब्रेशन बाबू. नाही फ्री बर्थडे सेलिब्रेशन नाही गाईज. बाबूला बरोबर ना. बाबूला बरोबर ना. ओके गाईज थांबा आता. मी आता मोठ्या पप्पांच्या बर्थडे निमित्त कस्तुरीला गिफ्ट भेटत आहे. ओके गाईज. बोला आणि नवीन शॉक आलाय तो दाखवलाय. पंढरीनाथ भगवान की. गाईज आजचा ब्लॉग असा काही होता नाही कारण मी त्या दिवशी शूट केलेला बाबूचा. त्याच क्लिप मी पहिला लावलेत आणि जास्त काही शूट नाही केलं. एकदम नॉर्मल. आणि आजचा दिवस पण एकदम नॉर्मल होता. एवढं काय नव्हतं कारण आज दुखतंय डोका. हे तर दुखणार ना गाईज. रात्रभर जागणार तर मग काहीच बघा. तुम्हाला जर काय करायचं आहे ना तर लोक काय बोलतात ह्याच्यावर लक्ष देऊ नका. ओके. कारण लोकांना तोंड दिलं आहे ते बोलणार. त्यांचं तोंड आहे ते काही बोलणार. समोरच्याला तोंड दिलं आहे ना तो काही बोलणार. तर बघा माणूस एक दिवसात सक्सेसफुल नाही होत पण एक दिवस नक्की सक्सेसफुल होतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं. लोकांचं काम आहे बोलणं ते बोलणार. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. आणि आमच्या बाबूचा शूट कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. तर मग चला बाय बाय गाईज.